छोले भटुरे म्हटले की घरात सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. सगळ्यांनाच छोले भटुरे खायला खूपच आवडतात. तर आज आपण बनवूया झणझणीत मसालेदार असे छोले, त्याच्यासोबत टम्म फुगलेले भटुरे. तुम्ही बघू शकता छोल्यांना काय सुंदर कलर आलेला आहे. अगदी झणझणीत, बघूनच तोंडाला पाणी सुटते. आणि इथे भटुरे सुद्धा बघू शकता, अगदी टम्म असे फुगलेले आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे भटुरे बनून तयार होतात. तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया. तर नमस्कार, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन छोले भटुरे बनवायला चालू करूया. तर आधी आपण भटुऱ्यांचं कणिक मळून घेऊया. त्यासाठी मी इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा किंवा बारीक रवा दोन्हीपैकी कोणताही घेऊ शकता. त्याच वाटीने 1 वाटी दही मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. दही आंबट घालायचं आहे आणि एका चमच्याच्या मदतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळा रवा या दहीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि 2 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून सगळा रवा दहीमध्ये फुलतो. आता याच्यामध्ये त्याच वाटीने मी 2 वाट्या मैदा घालून घेणार आहे. 1 वाटी मी घातलेला आहे आणि दुसरी वाटी मी आता घातलेली आहे. त्याच वाटीने 2 वाट्या मी इथं मैदा घालून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे आणि सगळं हाताने एकदा एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही अशा प्रकारे भटुरे बनविले या मापाने, तर भटुरे अगदी टम्म फुलतात आणि अगदी सॉफ्ट आणि कुरकुरीत असे बनून तयार होतात. आता याच्यामध्ये पाणी घालून हे कणिक चांगलं मळून घ्यायचं आहे. अगदी सॉफ्ट असं, जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी घालून हे कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. तर बघा, मी चांगल्या प्रकारे कणिक आता मळून घेतलेला आहे. अशा प्रकारे सॉफ्ट डो करून घ्यायचा आहे. आता याच्यावरती एक भांडं उघडून ठेवायचं आहे आणि 1 तासासाठी याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. आता एका पॅनमध्ये मी 2 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. पाणी थोडं गरम होत आलं की त्याच्यामध्ये 1 चमचा भरून चहा पावडर घालून घ्यायची आहे. याच्यामध्ये 1-2 दालचिनीचे तुकडे, 2-3 लवंग, 2-3 काळ्या मिरी, छोटी वेलची आणि मोठी वेलची घालून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक चांगला उकळ येऊन द्यायचा आहे. हे पाणी आपण छोल्यांमध्ये घालणार आहोत. याच्याने छोल्यांना खूपच छान कलर येतो. तर बघा, आता चांगल्या प्रकारे उकळ आलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. तर इथे बघा, मी रातभर भिजवून घेतलेले छोले घेतलेले आहेत. मी हे छोले 1 रात्र चांगले भिजवून घेतलेले आहेत. आता एका कुकरमध्ये मी हे छोले घालून घेणार आहे. आता या छोल्यांमध्ये आपण हे उकळवून घेतलेलं चहा पावडरचं पाणी गाळून घालायचं आहे. गाळणीने एका चांगलं गाळून हे पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. छोले बुडाले पाहिजेत एवढं पाणी छोल्यांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याला 5 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. 5 शिट्ट्यांमध्ये छोले चांगले शिजतात. तर बघा, आता 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि छोले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. तुम्ही बघू शकता छोले चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आता मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल ओतून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा त्याच्यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि 2 तेजपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. जिरं तडतडायला लागलं की त्याच्यामध्ये 2 कांदे एकदम बारीक चिरून घालायचे आहेत आणि सगळं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा लालसर होईपर्यंत चांगला 2-3 मिनटं भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही छोले बनवले तर छोले अगदी झणझणीत बनून तयार होतात. तर बघा, आता कांदा लालसर भाजून झालेला आहे. आता मी याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेणार आहे आणि परत एकदा सगळं मिक्स करून 1 मिनिट चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहे.
तर बघा आता 1 मिनिट झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये 2 टमाटर कापून घालणार आहे. तुम्ही टमाटरची प्युरी करून घातली तरी चालेल. मी इथे टमाटर कापून घातलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याच्यावरती 4 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे. तर बघा 4 मिनिटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि टमाटर चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. मी आता परत हे सगळे एकदा मिक्स करून घेणार आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी, 1 चमचा काश्मीरी लाल मसाला घालून परत एकदा सगळं एकजीव करून मिक्स करून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये छोले मसाला 2 चमचे घालून घेणार आहे आणि सगळं एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. तर बघा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. तर बघू शकता 2 मिनिटानंतर आपला मसाला चांगल्या प्रकारे बनून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये मी हे छोले घालून घेणार आहे आणि सगळं चांगल्या प्रकारे एकजीव करून एकत्र करून मिक्स करून घेणार आहे. आता मी याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. तर बघा आता 5 मिनिटं झालेलं आहे आणि छोल्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे आणि खूपच छान असा वाससुद्धा सुटलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता मी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर कापून घालणार आहे आणि 5 मिनिटं मी झाकण न ठेवता हे छोले असेच शिजवून घेणार आहे. याच्यामध्ये पाणी मला जास्ती वाटतं म्हणून मी थोडं पाणी याच्यातलं सुकवून घेणार आहे. आता मी याच्यामध्ये 2 चमचे आमचूर पावडर घालून घेणार आहे. आमचूर पावडर घातल्याने खूपच छान चव येते आंबट अशी. तर बघा 5 मिनिटं झालेले आहेत आणि छोले बनून तयार झालेले आहेत. मी आता गॅस बंद करून घेणार आहे. आता मी इथे छोल्यांसाठी तडका बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 2 चमचे तूप चांगलं गरम करून त्याच्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या कापून घातलेल्या आहेत. थोडंसं आलं कापून घातलेलं आहे आणि 2 मिरच्या उभ्या चिरून घातलेल्या आहेत. याचा चांगला मी तडका बनवून घेणार आहे. तर बघा आता तडका बनवून झालेला आहे. हे तेल थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल मसाला घालायचा आहे आणि सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून हा तडका आपण छोल्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तर बघा मी तडका आता घालून घेतलेला आहे आणि छोले बनून तयार झालेले आहेत. आता मी गॅसवरती एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे भटुरे तळण्यासाठी आणि भटुऱ्यांचं पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. मी 1 तास हे पीठ चांगलं रेस्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही जास्ती वेळसुद्धा ठेवू शकता. परत एकदा पीठ चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा घेऊन त्याचा भटुरा लाटून घ्यायचा आहे. भटुरा जास्ती पातळसुद्धा लाटायचा नाही आहे आणि जाडसुद्धा लाटायचा नाही आहे. मध्यम असा भटुरा लाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आता तेल चांगले गरम झालेलं आहे. तेलामध्ये मी हा भटुरा घालून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता भटुरा कसा टम्म फुगलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटतं असा हा भटुरा फुगलेला आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा भटुरा बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तेल चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच तेलामध्ये भटुरे तळून घ्यायचे आहेत. तर बघा आपला भटुरा बनून तयार झालेला आहे. मी तुम्हाला अजून एक भटुरा तळून दाखवते आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे भटुरे अगदी टम्म फुलतात. तुम्ही नक्की अशा प्रकारे एकदा छोले भटुरे बनवून खाऊन बघा. तुम्हाला खूपच आवडतील. तर कशी वाटली तुम्हाला ही छोले भटुऱ्यांची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हे छोले तर बघू शकता. आहा काय भारी छोले दिसत आहेत. माझ्या तोंडाला बघता क्षणी पाणी आलं. कोणाच्याही तोंडाला हे छोले बघता क्षणी पाणी येईल एवढे झणझणीत आणि मसालेदार हे छोले बनून तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट असे आपले भटुरे बनून तयार झालेले आहेत. नक्की एकदा या पद्धतीने छोले भटुरे बनवून खाऊन बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील आणि घरातल्यांना सुद्धा.